आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा करणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेत, 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे। 3 ते 4 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ भिजत घालून 6 तास झाले। 6 तासामध्ये डाळ तांदूळ छान भिजलेत। मिक्सरचं मोठं भांडं घेतले, आपण भिजवलेले डाळ तांदूळ याच्यामध्ये वाटून घेऊया। अर्धे डाळ तांदूळ टाकलेत। ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने 1 वाटी दही घेतले, याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकते। हे उरलेलं अर्धी वाटी दही आपण दुसऱ्या बॅचमध्ये टाकणार आहोत। मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले, डब्यात काढून घेऊया। पीठ थोडंसं हलवून घेऊया। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। याला झाकण लावते। हे पीठ आपण 8 ते 10 तास किंवा रात्रभर फर्मेंट करून घेऊया। आपले डाळ तांदळाचं पीठ रात्रभर झाकून ठेवलं होतं, छान फर्मेंट झालंय। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, 2 चिमूट हळद। सर्व छान मिक्स करून घेऊया। ह्या प्लेटमध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत। याला तेल लावून घेऊया। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं, म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो। याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते। या मिश्रणामध्ये 1 पाकिट इनोचं टाकूया। याच्यावर थोडंसं पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। स्टीमरमधलं पाणी गरम झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। स्टीमरमधलं पाणी छान गरम झालं आहे। याच्यामध्ये ही प्लेट ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 15 मिनटं ढोकळा वाफवून घेऊया। 15 मिनटं झाली आहे, झाकण काढून बघूया। ढोकळा छान वाफवला गेला आहे। थंड झाला की आपण हा कापून घेऊया। तेल गरम झालं आहे, 1 छोटा चमचा मोहरी टाकूया। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। सर्व मिक्स करून घेऊया। गॅस कमी केला आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। 1 मिनिटभर सर्व छान उकळून घेतले। गॅस बंद केला आहे। थंड झालं की ही फोडणी आपण ढोकळ्याला टाकूया। ढोकळा थंड झाला आहे, कापून घेऊया। फोडणी टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। छान झाला आहे ढोकळा। आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे।